नमस्कार मंडळी, आज आहे रविवार आणि रविवारी काहीतरी झणझणीत तिखट आणि मस्त मराठमोळं मिळालं नाही तर दिवसच इनकम्प्लीट वाटतो। म्हणून आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मिसळ, ती पण घरच्या घरी हॉटेल स्टाईल टेस्टमध्ये। चला तर मग सुरू करूया ही मिसळची धम्माल जर्नी। तर या ठिकाणी मी 2 वाट्या एवढी मोड आलेली मटकी घेतली आहे। त्यानंतर मसाल्यासाठी कांदा चिरून घेतला आहे बारीक आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। आता मी एक कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये 1 चमचा एवढं तेल टाकलं आणि आता हे तेल मी गरम करायला ठेवले। आता तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत परतून घेण्यासाठी। व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। पिवळसर होतो आधी तो आणि त्याच्यानंतर थोडासा लालसर कलर येतो त्याला, तर तो लालसर कांदा होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घ्यायचा। म्हणजे जी मसाल्यांची टेस्ट त्याच्यामध्ये उतरते ना, ती खूप सुंदर उतरते। आणि मटकीसाठी तुम्ही जी ग्रेव्ही बनवता ती ग्रेव्हीसुद्धा खूप मसालेदार आणि झणझणीत आणि छान बनते। तर या ठिकाणी मी थोडंसं जिरं टाकलं आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे, मालवणी मसाला टाकला आहे, थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे। आता हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं। हे मसाले त्या कांद्याच्या परतलेल्या कांद्यामध्ये पूर्ण मिक्स झाले पाहिजे एवढं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि त्यानंतर इथे मी मिसळ मसाला। मिसळ मसाल्याने तर अजूनच मिसळला टेस्ट येते आणि खूप मस्त टेस्ट येते। त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर या ठिकाणी टाकली आणि आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते, परतून घेते। आणि त्याच्यामध्ये मी जो स्वच्छ धुवून घेतलेली मटकी होती ती आता मटकी याच्यामध्ये ॲड करते आणि हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते व्यवस्थित, जेणेकरून हे मसाले पूर्ण मटकीमध्ये मिक्स झाले पाहिजे आणि मटकीला एकदम चव आली पाहिजे मसाल्यांची। त्यानंतर आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर मी परत हे सर्व मिश्रण परतून घेते, व्यवस्थित एकजीव करून घेते, जेणेकरून आपण जे मिसळ बनवतोय तिला एकदम भन्नाट टेस्ट येईल, भन्नाट चव येईल। आता जेव्हा आपण मिसळ बनवतो, मटकीचं कालवण बनवतो, तेव्हा आपल्याला शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो, कारण मग ते घट्ट होतं। पण या ठिकाणी मी शेंगदाण्याचा कूट ॲड न करता इथे एक चमचा बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मग ते पातळ करून या मसाल्यामध्ये मी ॲड केलं आहे। कारण की जेव्हा मी याच्यामध्ये पाणी टाकेल तेव्हा ते जी आपण ग्रेव्ही बनवतो मटकीसाठी ती ग्रेव्ही थिक बनेल थोडीशी, म्हणजे खूप जास्त पातळ बनणार नाही। तर या ठिकाणी जवळजवळ मी 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी टाकलं आहे। आणि आता जे मिसळसाठी आपण मटकीचं कालवण बनवतो आहे ते आता आपल्याला इथे मस्तपैकी घट्ट बनवून घ्यायचं आहे थोडं, आणि वर थोडीशी तरीसुद्धा राहिली पाहिजे, अशाप्रमाणे आपल्याला हे इथे करून घ्यायचं आहे। तर मी मध्यम आचेवर हे जे मिश्रण आहे ते उकळायला ठेवलं आहे आणि उकळी आल्यानंतर मग ही आपली जी ग्रेव्ही आहे, जे मटकीचं कालवण आहे, म्हणजेच मिसळची जी रेसिपी आहे ती आपली रेडी झालेली आहे। तर मंडळी, आजची संडे स्पेशल मिसळ जमली ना जबरदस्त। तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरातली मिसळ किती झणझणीत असते ते। मी जी मिसळची रेसिपी बनवली ती खायला तर इतकी झणझणीत आणि टेस्टी होती की काय सांगू। तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने। मिसळ मस्त झाली आहे, खाऊन एकदम आनंद आला। हा पहिला घास माझ्या सगळ्या व्ह्यूअर्ससाठी। तुम्ही सगळे नेहमी इतकं प्रेम देता म्हणून प्रत्येक रविवारी असं काहीतरी झणझणीत घरगुती आणि खास बनवावं असं वाटतं। मंडळी, जर ही संडे स्पेशल मिसळ तुम्हालाही आवडली असेल तर एक छोटं काम करा, हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये लिहा पहिला घास माझ्या व्ह्यूअर्ससाठी। आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण पुढच्या आठवड्यात येणार आहे अजून एक तोंडाला पाणी आणणारी रेसिपी। तोपर्यंत गरम पाव, झणझणीत तर्री आणि मनभर प्रेम एवढंच पुरेसं आहे रविवार सुंदर बनवायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच झणझणीत रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।